आपल्या सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली ना आता. दिलेला शब्द पाळलाय. कराड उत्तर मधनं एकच उमेदवार होणार हा शब्द गावागावात येऊन आपण दिला होता आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे कराड उत्तर मधनं एकच उमेदवार आता उभा आहे आणि त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहण्यासाठी कराड उत्तरच्या जनतेला विश्वास देण्यासाठी गेल्या 25 वर्षापासून कराड उत्तर मतदारसंघावर जे संकट आलेलं आहे, जे संकट येऊन आपल्या मुळावर बसलेलं आहे, ते संकट बाजूला काढण्यासाठी आपल्या सगळ्यांना पाठबळ देण्यासाठी आपल्या या मनोज दादाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे आपले नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि स्वागत करत असताना आदरणीय उदयन महाराज, आदरणीय शिवेंद्र महाराज, आदरणीय जिल्हाध्यक्ष आमचे आदरणीय खुबाजी, आदरणीय सदाभाऊ, स्टेजवर खूप सगळे सन्माननीय उपस्थित आहेत. रामभाऊ आमचे पाठीमागे आहेत, आमचे गायकवाड साहेब रिपब्लिकन पक्षाचे आहेत. त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करत असताना स्टेजवरच्या सगळ्यांचे मी क्षमा मागेन. उशीर खूप झालाय. माझ्या भाषणापेक्षा साहेबांचं बोलणं आवश्यक आहे. उपस्थितांचं मनापासून स्वागत. आमचे पालीचे तात्या इथं बसलेले आहेत. तात्याने मला पालीच्या खंडोबाच्या दर्शनाला नेलं आणि खंडोबाच्या मंदिरामध्ये तात्याने माझ्याकडून शब्द घेतला होता, भाऊ प्रचंड हाल अपेष्ट आम्ही सहन करतोय, प्रचंड संघर्ष आम्ही करतोय. प्रत्येक वेळी आपल्याच मतामध्ये 2 भाग होत आहेत आणि आपल्या मतात झालेल्या 2 भागामुळे समोरचा आमदार निवडून येतोय, तो पुन्हा 5 वर्ष आमच्या डोक्यावर बसतोय. भाऊ काही करा आणि आता एकच उमेदवार द्या, निवडून आणायची जबाबदारी आमची आहे, अशा पद्धतीचा शब्द खंडोबाच्या साक्षीनं, पालीच्या खंडोबाच्या साक्षीनं आपल्याला दिला होता. या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढत असताना भारतीय जनता पक्षाच्या या राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्ता आली पाहिजे. आणि जेव्हा भारतीय जनता पक्षाची पुन्हा एकदा राज्यामध्ये सत्ता येईल तेव्हा साहेबांना वारंवार आम्ही सांगितलेलं आहे की सातारा जिल्ह्यातनं पक्षाच्या अधिकृत चिन्हावर एक साताऱ्याचे आमदार शिवेंद्र महाराज, एक मानखटावचा आमदार मी स्वतः, साहेब दोघं आम्ही येताना आणखीन 2 आमदार किमान पक्षाच्या चिन्हावर आम्ही आपल्या सोबत घेऊन येऊ अशा पद्धतीचा शब्द दिला होता. आणि तो शब्द देत असताना कराड दक्षिणची सीट तापली होतीच, पण कराडची उत्तरची सीट भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर आपल्याला मिळाली पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह साहेबांच्याकडे आम्ही धरलेला होता आणि साहेबांनी तो आग्रह मान्य केला. आज या ठिकाणी मला मनापासून धैर्यशील दादा, त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून धन्यवाद धैर्यशील दादा आपल्याला देणार आहे. कारण गेल्या 2 निवडणुका आपण असाल, आपली सगळी टीम असेल, जेव्हा काँग्रेस पक्षातून आपण भारतीय जनता पक्षामध्ये आलात, 2 निवडणुका आपण लढल्या होत्या. पण असं असताना सुद्धा, निवडणूक लढण्याची सगळी तयारी झालेली असताना सुद्धा साहेब आपल्या शब्दाखातर, आपण दिलेल्या शब्दासाठी या सगळ्या माझ्या बहादर कार्यकर्त्यांनी त्यागाची भूमिका घेतली आणि सगळ्यांनी मनोज दादाच्या पाठीशी ताकद उभं करण्याचा निर्णय घेतला. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या धैर्यशील दादा आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यासाठी, भीमराव काका असतील त्यांच्या सहकार्यासाठी, आणि खास करून आमचे रामकृष्ण वेताळ साहेब असतील. या सगळ्यांना रात्री 12 वाजता मी घेऊन गेलो साहेबांच्याकडं आणि साहेबांना आम्ही सगळ्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही द्याल तो उमेदवार, फक्त उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर असला पाहिजे. आता पक्षानं पक्षाचं काम केलंय, आदरणीय फडणवीस साहेबांनी त्यांचं काम केलंय. आता जबाबदारी कराड उत्तरच्या जनतेची आहे, समोर बसलेल्या आपल्या कार्यकर्त्यांची आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 25 वर्षापासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व, खास करून 15 वर्षापासून जेव्हापासून ह्या मतदारसंघाचं डिलिमिटेशन झालं
तेव्हापासून एक आमदार आपल्याकडे काम करतायत. साहेब, मी दुष्काळी भागाचा आमदार आहे, दुष्काळी भागामध्ये काम करतो आणि मला वाटलं होतं की फक्त दुष्काळ माझ्याच भागामध्ये आहे. मला वाटलं दुष्काळ फक्त मानखटावमध्येच आहे, पण या भागात कृष्णेच्या काठावर, कोयनेच्या काठावर असणारा हा कराड उत्तर मतदारसंघ, साहेब, या मतदारसंघातला बहुतांश भाग आजही दुष्काळी आहे. जेव्हा माझ्यासारखा एक युवक आपल्या साथीनं काम करतो तेव्हा खटाव, मान आम्ही दुष्काळ मुक्तीकडे साहेब घेऊन गेलो. शेवटचं काम, आता आपण शेवटचं काम मंजूर केलंय. येणाऱ्या 3 वर्षामध्ये माझा मतदारसंघ दुष्काळी मतदारसंघ म्हणायची हिंमत होणार नाही. अख्खा मतदारसंघ एकही गाव शिल्लक न ठेवता पाण्याखाली येईल. हा माझा मान खटावचा इतिहास अध्यक्ष साहेब या ठिकाणी आहे. आणि असं असताना 25-30 वर्षाचा इतिहास, कराड उत्तर मतदारसंघ, या मतदारसंघातनं सगळ्या पाण्याचे कोयना वाहते, कृष्णा वाहते आणि असं असताना कृष्णा काठच्या गावांना सुद्धा पाणी मिळत नाही. मला दुर्दैवानं सांगायला वाटतं, आमची शामगावची माणसं आहे का इथं, शामगाववाले? शामगावला मी गेलो होतो, उपोषण झालं होतं साहेब. टेंबूची योजना शामगावच्या बाजूने उगम पावते. त्या टेंबूच्या योजनेचं, त्या टेंबूचं एकही थेंब पाणी साहेब, सातारा जिल्ह्यातनं 22 TMC पाणी उचललं जातं. एकही थेंब माझ्या सातारा जिल्ह्यासाठी नाही, आमच्या कराड उत्तर मतदारसंघासाठी नाही. 1-2 किलोमीटर वर असताना आमचं शामगाव सारखं गाव, त्या गावाला पाणी नव्हतं. डांगे सारखा गावकरी मंडळी आमची उपोषणाला बसली आणि त्या मतदारसंघातले आमदार उपोषणाला भेट द्यायला आले. त्या मतदारसंघातले आमदार उपोषणाला भेट द्यायला आले. त्या उपोषणाला मी भेट द्यायला गेलो तेव्हा आमच्या माता भगिनी मला सांगत होत्या, भाऊ, अहो आमचे आमदार या उपोषणाला भेट द्यायला आले आणि त्याने हात जोडून सांगितलं, मी शामगावला पाणी देऊ शकत नाही, तुम्हाला जे पाणी देतायत तुम्ही त्यांच्या सोबत जावा आणि त्यांना या ठिकाणी बोलवा. साहेब, तुमचा आशीर्वाद घेतला, अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्या शामगावला पाणी देण्याचा शब्द मी माझ्या माता भगिनींना दिला आणि शामगावला पाणी देण्याची प्रक्रिया चालू झाली. साहेब, 25 वर्ष आमदार असणाऱ्या माणसाला त्या शामगावला पाणी देता आलं नाही. साहेब, 3 महिन्यामध्ये तुमच्या कार्यकर्त्यांनी या पाण्याची मागणी केली आणि 3.5 महिन्यामध्ये शामगावला पाणी दिलं. आता मला सांगा, जर या मतदारसंघाला पाणी देण्याची क्षमता नाही असा म्हणणारा आमदार जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? ज्याची क्षमता होती शामगावला पाणी देण्याची, ते इथं बसले, धैर्यशील दादा, मनोज दादा, या दोघांनी फॉलोअप घेतला. दोघंही उपोषण सोडायला आलते. साहेब, हे पाणी भारतीय जनता पक्षानं, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबाच्या आशीर्वादानं शामगावला पाणी मंजूर झालं. या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगणार आहे, जास्तीचं बोलणार नाही. पार्ल्याचं गाव होतं साहेब, पार्ले गावामध्ये मी गेलो. पहिल्यांदा गावाने मला वाजवत त्या ठिकाणी नेलं आणि मला विनंती केली. सगळ्यात जागृत गाव साहेब त्या मतदारसंघातलं पार्ले गाव, राजकीय इतिहास असणारं गाव, त्या नदीच्या काठावर असणारं हे गाव. नदीच्या बाजूने एक संरक्षक भिंत आणि एक रस्ता करायचा होता साहेब. तो रस्ता करण्यासाठी 4.5-5 कोटी रुपयाचा निधी लागत होता. 25 वर्ष आमदार त्या गावात जात होता आणि प्रत्येक वर्षी आश्वासन देत होता. त्या आमदाराला त्या पार्ल्याचा रस्ता करता आला नाही 25 वर्षात. जयकुमार गोरे सारखा एक साधा कार्यकर्ता तिथं गेला त्या मतदारसंघामध्ये आणि संकल्प केला आणि त्या गावकऱ्यांना शब्द दिला, त्या पार्लेचा रस्ता आम्ही मंजूर करून आणून देऊ. आमचे रामभाऊ येता इथं बसलेत, त्या रस्त्याचं काम मंजूर झालं, रस्ता झाला. आता मला सांगा, हे आमदार म्हणजे आम्हाला हे काम माझ्याकडून शक्य नाही. जर मतदारसंघातली कामं जर करणं शक्य नाही म्हणणारा आमदार मतदारसंघामध्ये असेल, मी पाठीमागदा अनेक वेळा म्हटलं, बैलगाडीच्या शर्यतीमध्ये जेव्हा बैल पळतो, जोपर्यंत जिंकतो तोपर्यंत आपण त्या बैलाचं कौतुक करतो. आवताला माझा शेतकरी बांधव आहे, आवताला बैलाला आपण देव मानतो. पण असं असलं तरी सुद्धा आवताला चालणारा बैल जर आवत वरता वरता बसला तर अपशकून म्हणून त्या बैलाला आपण घरी बसवतो आणि नवीन बैल आणतो. गेल्या 25 वर्षापासून हा बैल आवताला बसतोय, तरी सुद्धा आपण मतं देताय. माझी विनंती आहे, आता हा बसा बैल बदला.
आणि या मतदारसंघासाठी ताकदीनं प्रयत्न करणारा, या मतदारसंघाची चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असणारा आमचा मनोज दादा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर विधानसभेमध्ये पाठवा। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या सोबत आहे, आम्ही सगळेजण मनोज दादाच्या सोबत आहे। दादा चिंता करू नका, तुम्ही मला परवा दिवशी येऊन सांगितलं या सगळ्यांसोबत बसायला लागतं। जयकुमार गोरे असेल, त्यांचे सगळे सहकार्य असेल, दिलेला शब्दाला जागणाऱ्या औलाद आहेत, लक्षात असू द्या। गद्दारी आमच्या नसात आणि रक्तात नाही, कोण काय म्हणतं याचा आम्ही फार दखल घेत नाही। पण मनोज दादा विधानसभेला जाण्यासाठी जे काय करायला लागेल तुम्ही, ती माझे सगळे धैर्यशील दादा असतील, भीमराव काका, ही सगळी टीम असेल, आमचे संपत दादा असतील, सगळी टीम तुमच्या पाठीशी ताकदीनं उभी राहील आणि मनोज दादाला विधानसभेमध्ये घेऊन जात असताना आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुन्हा एकदा राज्याचं नेतृत्व करावं या इच्छेसाठी आम्ही सातारा जिल्ह्यातनं साहेब सगळेच्या सगळे चिन्हावचे आमदार घेऊन येऊ, आम्ही सगळेच्या सगळे चिन्हावचे आमदार घेऊन येऊ। अगदी आमचे सहकारी आम्ही निवडून यावं का न यावं या मानसिकतेत असले तरी सुद्धा साहेब आमच्याकडून बेईमानी होणार नाही। युतीच्या प्रत्येक आमदाराला निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण जीवाचं रान करू, एवढाच शब्द आपल्याला देतो। आपलं मनापासून स्वागत करतो। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।